नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे 2 पाईल्स ठेवलेल्या आहेत आणि यातली एक निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे. या रीडिंगमध्ये तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचा संदेश नक्कीच असेल. आजचा आपला रीडिंगचा प्रश्न आहे काल, आज आणि उद्या.
पाईल नंबर 1. आज आपण काल काय घडलं होतं, आज कसा आहे आणि येणारा काळ तुमच्यासाठी कसा असेल याबद्दल रीडिंग करणार आहोत. इथे कार्ड्स आली आहेत. लॉबस्टर हे कार्ड सांगते की तुमचं कोणत्या तरी कारणाने आर्थिक नुकसान झालेलं आहे. दुसरं कार्ड आहे मॅच्युरिटी. जे काही झालं तुमच्या बाबतीत त्याने तुम्ही अधिक ज्ञानी समजूतदार झाला आहात. तुम्हाला जीवन अजून चांगलं समजू लागलं आहे. नैसर्गिकरित्या तुमच्या आतल्या नकारात्मक ऊर्जेवर काम झालं आहे आणि आता तुम्ही पूर्वीपेक्षा खूप सकारात्मक झाला आहात. मनाने आणि विचारांनी सुंदर दिसायला लागला आहात. ही तुमची या रीडिंगची एकंदरीत ऊर्जा आहे. आता आपण तुमचा काल म्हणजेच काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी तुमची स्थिती कशी होती हे बघू. फ्लॉवर्सचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी होता. तुम्हाला तुमचा आनंद सगळ्यांबरोबर शेअर करून द्विगुणित करायला आवडायचा. द डेव्हिल, सेक्शुअल एन्काउंटर आणि डेस्पॉन्डन्स ही 3 कार्ड्स सांगतायत की तुम्ही सुखी आनंदी जीवन जगत होता, पण ह्या तुमच्या जीवनावर एक किंवा काही दुष्ट सैतानी वृत्तीची नजर होती. त्यांनी काही गैर इच्छा तुमच्याबाबत ठेवल्या. तुमचं लैंगिक शोषण करण्याचा विचार त्यांचा होता. त्या दृष्टीने त्यांनी तशी नजर ठेवली. किंवा तुमचं एकंदरीत जीवन काय आहे यावर त्यांनी अभ्यास केला. ह्या सगळ्याच गोष्टी तुमच्या जेव्हा लक्षात आल्या त्यावेळी तुम्ही या एखाद्या व्यक्तीशी किंवा एखाद्या समूहाशी बोलणं थांबवलंत. तुम्ही तो समूह सोडलात. इथलं हे 3रं कार्ड सांगतंय की कधीकधी एखादी स्थिती आपल्या आयुष्यात होते आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम होतो. तुम्हाला जी गोष्ट मान्य नाही तिथे तुम्ही थांबलात. काहीही न करणं तुम्ही स्वीकारलं. तुमच्यावर अन्याय होतोय म्हणून भांडण्यापेक्षा तुम्ही थांबणं स्वीकारलं. सकारात्मक दृष्टीने आपल्याला योग्य वाटतं त्या मार्गाने तुम्ही चालत राहिलात आणि यामुळेच तुम्हाला यश मिळत गेलं. तुमचा हा निर्णय योग्य होता. तुमच्या जीवनात परिवर्तन आलं. तुमचं आयुष्य एखाद्या फुलपाखराप्रमाणे सुंदर झालेलं आहे. बटरफ्लायचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला परिस्थितीमुळे, काही लोकांमुळे जरी थांबावं लागलं असलं तरी ते तुमच्या हितासाठीच
तुमचा मार्ग योग्य असल्यामुळे तुम्हाला ईश्वरी न्याय मिळाला. तुम्ही शून्यातून स्वतःचं काही निर्माण करू शकलात. तुमचं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही आता एका अशा पदावर येऊन पोचला आहात की जिथे तुम्ही अनेक लोकांचं दुःख दूर करू शकता, त्यांना काही मदत करू शकता. ईश्वराने तुम्हाला संपूर्ण संरक्षण दिलं आहे. तुम्हाला काही चांगल्या वाईट अनुभवातून ज्ञानी केलं आहे आणि अनेकांना मार्गदर्शन तुम्ही करू शकाल ह्या योग्य तुम्ही आज झाला आहात. यामुळेच तुम्ही प्रत्येक दिवशी न चुकता त्या ईश्वराचे, ब्रह्मांडाचे आभार मानत आहात. तुम्हाला मार्ग माहीत नसताना काही चांगली माणसं तुमच्या आयुष्यात आली आणि याकरिता सुद्धा तुम्ही त्यांचे रोज आभार ईश्वराला देता. सगळ्यातून स्वतःबद्दल, स्वतःच्या जगण्याबाबत तुम्ही जागृत आता झाला आहात. तुम्ही जी काही मेहनत स्वतःवर घेतली आहे, जे काही चांगले नियोजन तुम्ही केले आहे, यामुळे तुम्ही काही दिवसात यशस्वी होणार हे निश्चित आहे. नाईट ऑफ कप्सचं हे कार्ड सांगतं आहे की एखादी प्रेमळ व्यक्ती खूप वेगाने तुमच्या आयुष्यात येत आहे. जर तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुम्हाला अशा व्यक्तींमध्ये प्रेमसंबंध वगैरे ठेवण्यात कोणताही रस नसेल, तर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येणार आहे की जिला तुमचं प्रचंड कौतुक आहे. कदाचित या व्यक्तीने तुमचा हा संघर्ष पाहिला आहे किंवा जे काही काम सध्या तुम्ही करत आहात त्यानेही ही व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ शकते. ह्या व्यक्तीकडून तुम्हाला काही मदत होऊ शकते किंवा या व्यक्तीच्या निमित्ताने तुम्हाला काही मार्ग मिळू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. परफेक्शनचं कार्ड सांगतं आहे की या व्यक्तीला तुमच्या असलेले चांगले गुण दिसतील. इतक्या लहान वयात तुम्ही जे काही सांगत आहात त्या पद्धतीने तुम्ही आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रगती करत आहात, तुमचा आत्मविश्वास, दृढनिश्चय ह्या सर्व गुणांनी ही व्यक्ती प्रभावित होईल आणि एकंदरीत या सर्वच गोष्टी तुम्हाला अधिक ज्ञानी, समजूतदार आणि परिपक्व करणार आहेत. पाईल नंबर 2. एक्झिस्टन्सचं हे कार्ड सांगतं आहे की तुम्ही सत्य आणि पावित्र्याला महत्त्व देणाऱ्या व्यक्ती आहात. ब्रह्मांडीय, ईश्वरीय आशीर्वाद तुम्हाला आहेत. फॉक्सचं हे कार्ड सांगतं आहे की एका लबाड, धूर्त माणसाने तुमच्यावर वाईट नजर ठेवलेली आहे. या व्यक्तीने पाहिलं की तुम्ही तुमच्या जीवनात सुखी आहात. नोकरी, पैसा, घर सर्व काही तुमच्या आयुष्यात व्यवस्थित आहे. या माणसाच्या दृष्टीने तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीच कमतरता नाही. त्या व्यक्तीने तुमचे विचार, तुमचे फोटो सर्व काही जाणून घेतलं आणि त्याच्या डोक्यात काही त्याचे स्वार्थ होते की ज्यामुळे तुम्ही या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे झालात. त्याने तुमची प्रत्येक माहिती काढली.
कोण माणसं तुम्हाला भेटतात, तुम्ही कोणत्या मार्गाने कामाला जाता, प्रत्येक गोष्ट या माणसाला तुमचं आकर्षण कौतुक नव्हतं असं नाही, पण त्याहीपेक्षा बराच मोठा स्वार्थ त्याचा होता. लोकांना सांगायला ह्या व्यक्तीने प्रेम आहे, लग्न करायचं आहे असं काहीही सांगितलं असेल, तशी लोकांवर छाप तशी त्याने पाडली असेल, परंतु ह्या व्यक्तीचा संबंध ह्या चित्रात दाखवलेल्या टी व्हीवरून असं वाटतंय की कोणत्या तरी मालिका सिनेमाशी असावा, ज्यांच्यासाठी हा माणूस अशा प्रकारे काही काम करत आहे. तो त्याच्या आर्थिक फायद्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे, म्हणूनच तो तुमच्यावर नजर ठेवू नये. ह्या माणसाने वेगवेगळ्या माध्यमांद्वारे तुमच्याबद्दल बरीच चुकीची माहिती पसरवली आहे. जसं की ह्या रोज कार्डमध्ये ती एक कळी आहे आणि या माणसाने त्या लाल रंगाचं फुललेलं फूल आहे असं भासवलं आहे. डिसिपेटिंगचं हे कार्ड हेच सांगतंय की या माणसाने लोकांची दिशाभूल केली आहे. या कार्डमध्ये भिंतीवर पूर्वजांचे फोटो आहेत. त्यातून 2 गोष्टी सांगता येतील. एक तर हे रीडिंग तुम्हाला ऐकायची बुद्धी होत आहे, म्हणजे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला आहेत. आणि दुसरी गोष्ट, या माणसाने तुम्हाला जी काही माहिती दिली तेव्हा कदाचित गेल्या जन्माबद्दलचा काही संदर्भ दिलेला असू शकतो. आज तुम्ही भावनिकदृष्ट्या अतिशय संतुलित ऊर्जेत आहात. तुम्हाला तुमच्या एंजल्सचं सहाय्य आहे आणि तुम्ही स्वतःही अनेकांना मदत करत आहात. पण ही लबाड धूर्त व्यक्ती जी आजही तुम्हाला आणि तुमच्या माहितीतल्या अनेक लोकांना भ्रमित करत आहे, ही व्यक्ती समोरासमोर कोणताच संपर्क ठेवत नाही, पण अनेक माणसांद्वारे तुम्हाला पुन्हा पुन्हा स्वतःच्या विचारांमध्ये गुंतवू पाहते. या राखाडी रंगावरून हे लक्षात येतं आहे की या व्यक्तीला प्रेमापेक्षा शारीरिक आकर्षण जास्त आहे. प्रेम वगैरे हे फक्त शब्द आहेत. क्लॉचं राऊंड कार्ड सांगतंय की तुम्ही या माणसापासून सावध राहा, त्या व्यक्तीपासून दूर राहा. कारण कॅस्टलचं हे कार्ड सांगतंय की या माणसाने सतत विचार करून स्वतःचं तुमच्याबद्दल कल्पनेनेच एक खूप काही चित्र रंगवली आहेत. खूप काही स्वप्न त्याने कल्पनेनेच पाहिली आहेत, जे की वास्तव नाही. क्लॉचं हे राऊंड कार्ड सांगतंय की तुम्ही या माणसापासून सावध राहा, या व्यक्तीपासून दूर राहा. येणाऱ्या काळात तुम्ही तर शांत राहणार आहात. तुम्ही या सर्व संघर्षापासून सुरक्षित राहणार आहात. तुमच्या आयुष्यात या 4 ऑफ सॉर्ड्सच्या कार्डमध्ये जे चित्र आहे त्याप्रमाणे भाग्योदय होणार आहे, समृद्धी येणार आहे. पण या माणसाने तुमच्या विरुद्ध अनेक माणसांना बऱ्याच चुकीच्या गोष्टी सांगितल्या आणि बऱ्याच माणसांनी त्याबाबत बरीच चर्चा केली. चवीने हा विषय चघळला. या सर्वच माणसांच्या बाबतीत इथे हे सांगता येईल की हे गॉसिपच्या कार्डमध्ये मागे घर आहे. म्हणजेच ही गॉसिप करणारी माणसे तुमच्या घरातली किंवा सोसायटीमधली किंवा तुमच्या नात्यातली जवळची असू शकतात. या सगळ्यांना मात्र येत्या काळात काही वैचारिक द्वंद्वाला सामोरं जावं लागू शकतं. काही वादावादी भांडण होऊ शकतं. ह्या व्यक्तीशी त्यांनी संपर्क केल्यामुळे म्हणा किंवा त्या व्यक्तीशी कोणताही व्यवहार त्यांनी केल्यामुळे
त्यांना काही त्रास होऊ शकतो. तेव्हा रीडिंगचं असं तुम्हाला मार्गदर्शन आहे की तुम्ही वेळीच सावध व्हा. तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक्स कॉमेंट्स करू शकता. तुम्ही हे रीडिंग ऐकल्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे.